बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। गणरायाच्या आगमनालाही सुरुवात झाली आहे। कामाठीपुरा परिसरातील 5व्या गल्लीतील पंचशील निवास या रहिवासी सेवा मंडळाच्या 26 फुटी गणपतीचं आगमन करण्यात आलंय। मात्र भुलेश्वर येथील गणपती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरच गणरायाची आरती करून दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे। भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना कोणत्याही गणेश मंडळात घडू नये अशी प्रार्थना यावेळी गणरायाच्या चरणी करण्यात येणार आहे। त्यानंतर शांततेत आणि भक्तिभावाने गणरायाचं आगमन करण्यात येईल। पंचशील विघ्नहर्ताचं भक्तिभावाने आगमन करण्यात येईल। त्या ठिकाणची आपण दृश्य पाहतो। भव्य आणि आकर्षक अशी 26 फुटांची गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश गोहिल आपल्यासोबत जोडलेत। महेश, आपण पाहतोय खरं तर एक धक्कादायक घटना घडली, मात्र त्यानंतर आता आपण ज्या काही घडामोडी पाहतोय, बाप्पाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली। पंचशील विघ्नहर्ताचं सुद्धा भक्तिभावाने आगमन होत आहे। काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच करण सर, आपण पाहतो का भुलेश्वरमध्ये जी दुर्घटना घडल्यानंतर आता सगळ्याच मंडळांनी तात्पुरता म्हणजे संपूर्ण घटनेचा तीव्र निषेध देखील केला आणि मंडळांनी सावधानी देखील वर्ताला सुरुवात केली। मी सध्या उभा आहे मुंबईच्या कामाठीपुरा परिसरामध्ये। ह्या कामाठीपुरा 5वी गल्ली जी आहे त्याच्या विघ्नहर्त जी गणपती 26 फुटाची मूर्ती आहे, ती मूर्ती ची मिरवणूक जी आहे, भव्य मिरवणूक ती काढण्यात आली। मात्र ह्या मिरवणुकीच्या दरम्यान शांतपणे ही जी मिरवणूक आगमन जो आहे तो शांतपणे करण्यात आला। त्यानंतर त्यांनी रहिवासी जे मंडळ आहे तो त्यांनी गणपती रस्त्यावर उभा करून आरती करून हे पूर्ण मंडळ हे ज्या गणपती दुर्घटना घडली त्या गणपती दुर्घटनेमध्ये श्रद्धांजली शांतपणे वाहिली आहे। त्यानंतर या संपूर्ण गणपतीची जी मिरवणूक आहे ती शांतपणे ती काढण्यात आली। माझ्याबरोबर ह्या मंडळाचे काही कार्यकर्ते त्यांच्याशी बातचीत करू। काय म्हणतील, काय म्हणणार ह्या गणपती जे आपण मिरवणूक आज आगमन करण्यात आलाय, काय म्हणतील या आगमनाच्या दरम्यान कशा प्रकारे? आमचं जी काल दुर्घटना झाली, भुलेश्वरचा राजा हा प्रख्यात गणपती आहे आणि आकस्मिक तेथे अपघात झाला आहे आणि त्या अपघातामध्ये आमचे मित्रबंधू आहेत जे संकेत निवासे यांचं निधन झालं आणि एक कार्यकर्ते त्यांचे जवळचे त्यांचं निधन झालं। अजून 4-5 जण त्याच्यामध्ये इंजॉर्ड झालेले आहेत। तर हा धक्का आमच्या फक्त बिल्डिंगलाच नाही तर मुंबईला बसलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही रातोरात 3 वाजता रात्री मीटिंग घेऊन आम्ही ठरवलं की आमचं जल्लोषात होणार होतं आगमन, फटाक्यांच्या ह्याच्यामध्ये होणार होतं, पण आम्ही सगळं 3 वाजता रात्री मीटिंग घेऊन आम्ही सगळं ते हे केलं, कॅन्सल करून आम्ही एकदम शांत मन काढण्याचा निर्णय रात्री 3 वाजता घेतला। काल म्हणजे आजच सकाळी 3 वाजता घेतला आणि आम्ही आमचा गणपती तिथून आणायचा निर्णय आजच होता आणि आम्ही शांतपणे आणलाय। फक्त एवढं नक्की ह्या पूर्ण जे गणपतीच्या आगमनाच्या दरम्यान खड्ड्यांमुळे हे अपघात घडला असे लोकांचे मंडळाकडून आरोप देखील। बघा एक साहेब, तुम्हाला सांगतो मी, खड्डे आहे खड्डे पावसाळ्यामध्ये उडे होतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष BMC करते। मी कोणाला आरोप करत नाही कुठल्या याला। प्रत्येक वेळी तुम्ही जर गणपतीचा उंच आहे, गणपती POPचे आहेत असा सरकार किंवा ऑब्जेक्शन उचलतात, परंतु आपले खड्डे जरा बघा ना, त्या खड्ड्याला तर POPने ना झाकला जात ना, त्या खड्ड्याला तर तुम्हाला कॉन्क्रीट वगैरे व्यवस्थित, आता सगळेच रस्ते कॉन्क्रीटचेच होतात आहे, डांबराचे नाहीच आहे आणि मग तुमचे खड्डे जर बुजवत नाही तुम्ही। आता आम्ही आमचा गणपती आणलाय, आम्ही खूप एकही लोकांच्या एकही महिला किंवा एकही कार्यकर्ते त्यांच्या तोंडावर हसू नये आणि जल्लोषच नाही आमच्यामध्ये। ते काय परके नाही आहेत, ते आमचे कार्यकर्ते आहेत, आमचे मित्र आहेत, गणपतीचे भक्त आहेत, ते आम्हाला काय वाईट वाटणार नाही। अरे शासनाने आणि या BMCने या बृहन्मुंबई महानगरपालिकेने जरा विचार तर करावा। मी हे ना त्यांच्यावर आरोप करत आहे की त्यांच्यामुळे गणपतीचं हे झालं असं काही नाही, अपघात झालाय, परंतु तुम्ही लक्षात तर घ्या। आता नागपाड्याला आमची मूर्ती नागपाडा पोलीस स्टेशनच्या सिग्नलला आमची मूर्ती रॉंग साईडने आणली का, तर तिकडे झाडं तोडली नव्हती। अपघात होतो, काहीतरी विषय असतो, त्याला कारण असतो ना। आज एवढा मोठा अपघात झाला, आमचे गणेश भक्त त्याच्यामध्ये त्यांचा देहांत झालाय, मृत्यू झाला त्यांचा, आणि आम्ही आनंदात आणू
बाजा बिजा वाजत आणू कसं काय करणार आम्ही? नक्की ज्या आज रविवार आहे आणि मोठ्या प्रमाणात गणपतीचं आगमन देखील होत आहे आणि सगळ्याच गणपतीने सगळ्याच मंडळांनी असं ठरवलं तर शांतपणे ह्या गणपतीचं आगमन करावं आणि त्यांच्यासमोर प्रार्थना करावी. ह्या हो, आम्ही तर खूप प्रार्थना करतो. आज सगळे जमेत. आम्ही तर बोलतो आम्ही श्रद्धांजली द्यायला तिथे उभे आहेत, तर ते बंधू आहेत आपले. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर पुढच्या वर्षी गणपतीचं आगमन असेल किंवा गणपतीचा हा विषय असेल उत्सवाचा, तर हा विषय निघणारच. अपघात झाला, तुम्ही मोठ्या मूर्त्या आणतात म्हणून अपघात झाला. अहो, अपघात काहीतरी कारणास्तव होतो. आज आम्ही एवढी भव्य मूर्ती आणलेली आहे, भरपूर एकाच रोडवरच आहे, परंतु आम्ही पूर्ण तयारी करून आणि आम्ही पूर्ण का असतं माहिती का, जसं तुमचा गणपती निघतो तिथून तर आम्हाला आमचा वेळ पण आम्हाला कळतो की आम्ही याच वेळेत आणणार. आम्ही आमच्या ब्राह्मणाला पण विचारतो की आम्ही कधी काढायची मूर्ती. नक्की जे संपूर्ण आगमन शांतपणे आणलंय, मात्र विसर्जन करताना कुठले म्हणजे सगळ्या मंडळांनी शांतपणे विसर्जन करणार का हे काय ठरवू. नक्की ज्या सगळ्या मंडळांनी आता आगमन जो आहे तो शांतपणे करू, कारण का जे मंडळाला जे अपघात घडला गणपतीच्या टायमाला जो अपघात घडलाय ते आमचे बंधू आहेत, ते आमचे मित्र आहेत. त्यामुळे अशा कुठे घटना घडावी नाही आणि महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेने ह्या संपूर्ण जे आहे ते विज्युअल असे मंडळांनी आवाहन देखील केलेलं आहे. सर, धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.